नमस्कार. श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित श्री सिद्धेश्वर बालमंदिर प्राथमिक शाळा भवानीपेठ सोलापूर हीरक महोत्सवी वर्ष 2023-24 सादर करीत आहे प्रेरणा वार्षिक गौरव अंक. प्रेरणा वार्षिक गौरव अंक. आमचे श्रद्धास्थान कर्मयोगी कैलासवासी अप्पासाहेब काडादे. आमचे श्रद्धास्थान कैलासवासी मेघराज काका काडादे. भावपूर्ण श्रद्धांजली कैलासवासी विश्वनाथ बरानपुरे आप्पा. आमचे प्रेरणास्थान माननीय श्री धर्मराज काडादे साहेब, अध्यक्ष श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटी, चेअरमन श्री सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण समिती सोलापूर, माननीय प्राध्यापक श्री गंगाधर कुंपेकर सर, सदस्य शिक्षण समिती, माननीय श्री मल्लिकार्जुन कळके आप्पा, सदस्य शिक्षण समिती, माननीय श्री भीमाशंकर पटणे आप्पा, सदस्य शिक्षण समिती, माननीय श्री गुरुराज माळगे सर, सदस्य शिक्षण समिती, माननीय प्राध्यापक डॉक्टर श्री राजशेखर एळीकर सर, सदस्य शिक्षण समिती, माननीय प्राध्यापक श्री चन्नबसव नाडगौडा, सदस्य शिक्षण समिती, शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका श्रीमती गीता विनोद चिकमन, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असणारे आमचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद. प्रेरणा वार्षिक गौरवांक संपादक मंडळ श्रीमती गीता विनोद चिकमनी, मुख्याध्यापिका सौ जयश्री वसंत जाधव, सौ स्वराली सिद्धाराम वमने, सौ अर्चना लिंगराज मरगूर, सौ ज्योती हनुमंत लंगोटे वृंद. घेतला वसा शिक्षणाचा ध्यास आम्हा गुणवत्ता वाढीचा हे तत्व अंगीकारून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुवा रोवण्यासाठी सदैव कटिबद्ध असणाऱ्या आमच्या शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका श्रीमती गीता विनोद चिकमनी यांचे मनोगत. शाळेची वैशिष्ट्ये प्रशस्त व सुसज्ज इमारत, भव्य क्रीडांगण व बोलक्या भिंती, अत्याधुनिक संगणक कक्ष, भव्य कला दालन व सांस्कृतिक भवन, ई लर्निंगची सोय, अभ्यासपूरक उपक्रमांचे आयोजन, अनुभवी तज्ञ शिक्षक वृंद, विविध स्पर्धा परीक्षा तयारी, सुसज्ज ग्रंथालय व प्रयोगशाळा, शालेय परीक्षांचा उत्कृष्ट निकाल, शाळा व परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सोय. सन 2023-24 सोलापूर महानगरपालिका शिक्षण मंडळ यांच्यातर्फे उपक्रमशील शाळा पुरस्कार, लेट्स चेंज प्रकल्पाअंतर्गत स्वच्छता मॉनिटर उपक्रमात राज्यस्तरीय पुरस्कार तसेच राज्यस्तरीय प्रभावी शाळा पुरस्कार मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा. सन 2023-24 या वर्षातील आदर्श विद्यार्थिनी कुमारी प्रतीक्षा किनगी इयत्ता 7वी, चिरंजीव अथर्व सुहास राशीनकर इयत्ता 7वी. तसेच सन 2022-23 शाळेतील उच्चांक प्राप्त विद्यार्थी इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा चिरंजीव अथर्व योगेश शिरसी, जिल्हा गुणवत्ता यादीत 50वा, चिरंजीव अंशुक लक्ष्मण कांबळे, जिल्हा गुणवत्ता यादीत 236वा. राज्यस्तरीय ATSC परीक्षेत शाळेतील इयत्ता 1ली ते 7वीच्या एकूण 64 विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय व केंद्रस्तरीय यादीत स्थान मिळवले. इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड परीक्षा सन 2022-23 राज्यस्तरीय शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी. इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड या परीक्षेत एकूण 36 विद्यार्थ्यांनी एक्सलन्स मेडल, गोल्ड मेडल, सिल्वर मेडल आणि ब्रॉन्झ मेडल मिळवले. गणित संबोध परीक्षा, डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षा, हिंदी राष्ट्रभाषा प्रचार समिती वर्धा परीक्षेत यशस्वी विद्यार्थी. देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्था पाठांतर स्पर्धेत आर्य समाज सोलापूर आयोजित आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत यशस्वी विद्यार्थी. शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, तो म्हणजेच इन्स्पायर्ड अवॉर्ड मानक प्रकल्प सादरीकरण. यामध्ये कुमारी किनगी प्रतीक्षा स्वप्नील हिच्या प्रकल्पास 10,000 रुपयांची शिष्यवृत्ती प्राप्त. राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धा यशस्वी विद्यार्थी. लिव्ह फॉरवर्ड इंग्लिश लिटरेसी प्रोग्राम मुंबई आयोजित
राज्यस्तरीय वर्ल्ड पॉवर चॅम्पियनशिप या स्पर्धेत राज्यस्तरावर इयत्ता 3री चिरंजीव सार्थक भिंगे 4था क्रमांक, इयत्ता 4थी चिरंजीव विश्वा थोंटे 4था क्रमांक, इयत्ता 7वी कुमारी शीतल संवर 2रा क्रमांक प्राप्त. तसेच लिफ्ट फॉरवर्ड मुंबई या संस्थेमार्फत इंग्रजी साक्षरता अभियानांतर्गत इंग्रजी लायब्ररी प्रोग्राम या उपक्रमातून शाळेसाठी 120 पुस्तकांची भेट, चित्रकला अहवाल, मास्टर आर्ट आयोजित आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धा, नवनीत अखिल भारतीय चित्रकला स्पर्धा, सोलापूर जिल्हा कलाध्यापक संघ आयोजित जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी, संगीत विभाग अहवाल, स्वातंत्र्य दिन व लोकमत कॅम्पस देशभक्तीपर समूह गायन स्पर्धा, श्रावण मासानिमित्त लिंगाष्टक गायनाद्वारे शिव आराधना कार्यक्रमांचे आयोजन. शाळेला उपक्रमशील शाळा पुरस्कार प्राप्त झाल्याने माननीय मुख्याध्यापिका व शिक्षकांचे कौतुक करताना श्री सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण समितीचे विश्वस्त व शाळेचे पालक सदस्य माननीय श्री गुरुराज माळगे सर. क्रीडा विभाग अहवाल, जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा, जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा, जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा, जिल्हास्तरीय लाठीकाठी स्पर्धेत यशस्वी विद्यार्थी, शाळेतील विविध उपक्रम, वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ सन 2023-24. दीपप्रज्वलन करताना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शाळेचे माजी विद्यार्थी सन्माननीय डॉक्टर श्री ऋषिकेश राजेंद्र लोणीकर सर, कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय श्री धर्मराज काडादी साहेब, श्री सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण समितीचे सदस्य तथा शाळेचे पालक सदस्य सन्माननीय श्री गुरुराज माळगे सर, सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर श्री राजशेखर एळीकर सर, शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका श्रीमती गीता चिकमने मॅडम व पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री श्रद्धानंद वटकर सर. अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन समारोप. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव समारोपानिमित्त ध्वजारोहण करताना मान्यवर, शालेय गणवेश वाटप, प्रमुख अतिथी जोडबावी पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय श्री अजय जगताप यांच्या हस्ते पालक शिक्षक संघातर्फे गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप. प्रवेशोत्सव. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे औक्षण व पुष्पवृष्टी करून आणि गुलाब पुष्प देऊन स्वागत. तसेच समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. महिला दिन. जागतिक महिला दिनानिमित्त केशभूषा व मेहंदी रेखाटन स्पर्धेत सहभागी माता भगिनी व माननीय मुख्याध्यापिका. मेरी माटी मेरा देश. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव समारोपानिमित्त अमृत कलश पूजन व शहीदांना आदरांजली अर्पण करण्यात आली. हादगा. नवरात्री निमित्त देवीची 9 रूपे तसेच सांस्कृतिक अस्मिता जपणाऱ्या बत्तुकमा प्रतीकाचे सादरीकरण करण्यात आले. हिंदी दिन. हिंदी दिनानिमित्त उपस्थित प्रमुख अतिथी प्राध्यापक सौ अल्पना पंडित परदेशी मॅडम व माननीय मुख्याध्यापिका. चांद्रयान 3चे प्रोजेक्टरद्वारा उड्डाण व लँडिंग थेट प्रक्षेपण पाहताना माननीय मुख्याध्यापिका, शिक्षक व विद्यार्थी. शिक्षक दिन समारंभ. शिक्षक दिनानिमित्त शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख अतिथी सन्माननीय श्री पंचाक्षरी हिरेमठ सर यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. गणितोत्सव. राष्ट्रीय गणित दिनानिमित्त खेळ, चित्रे, शैक्षणिक साहित्य, गणिती मॉडेल, रांगोळी यांचे प्रदर्शन भरवण्यात आले. विज्ञान दिन. विज्ञान दिनानिमित्त प्रदर्शनाची पाहणी करताना माननीय प्राध्यापिका सौ पद्मश्री भोजे मॅडम व माननीय मुख्याध्यापिका. मराठी दिन. मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्रातील थोर व्यक्ती व संत यांची वेशभूषा सादरीकरण व मार्गदर्शन करताना माननीय प्राध्यापक श्री भीमाशंकर बिराजदार सर. लेट्स चेंज प्रकल्पातील स्वच्छता मॉनिटर संवेद शिक्षण समिती सदस्य माननीय गुरुराज माळगे सर, माननीय प्राध्यापक डॉक्टर श्री राजशेखर एळीकर सर, माननीय मुख्याध्यापिका व शिक्षक वृंद. ज्ञान प्रबोधिनी छात्र प्रबोधन पुणे आयोजित जानेवारी वर्गोत्तिष्ठ स्पर्धेत कृतज्ञतापत्र या उपक्रमास इयत्ता 7वी अ च्या वर्गास प्रथम क्रमांकाचे बक्षीस, ₹1000ची पुस्तके व प्रशस्तीपत्र.
क्रीडा सप्ताह उद्घाटन प्रसंगी माननीय मुख्याध्यापिका, शिक्षक व विद्यार्थी. गुरुपौर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रमुख अतिथी सौ मोहिनी ताकटे मॅडम व मुख्याध्यापिका. शैक्षणिक सहल. इयत्ता 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल पंढरपूर अकलूज येथे, तर इयत्ता 6वी ते 7वीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल म्हैसूर येथे नेण्यात आली. शाळेतील क बुलबुल व स्काउट गाईड पथक 2023-24. नवीन शैक्षणिक धोरणानुसार शाळेत क बुलबुल व स्काउट गाईड पथकांची स्थापना करण्यात आली. शाळेतील क बुलबुल पथकासमवेत शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती गीता चिकमनी मॅडम, गाईड कॅप्टन सौ रेणुका वाघमोडे व फ्लॉक लीडर सौ सरस्वती बताले. राष्ट्रीय बालिका दिन. राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ॲडव्होकेट देवयानी किनगी, ॲडव्होकेट अनुराधा कदम मॅडम व माननीय मुख्याध्यापिका. आरोग्यविषयक व्याख्यान. लहान वयात लठ्ठपणा, मधुमेह व डोळ्यांचे विकार या विषयावर मार्गदर्शन करताना निसर्गोपचार तज्ज्ञ डॉक्टर सौ सोनाली घोंगडे मॅडम. आर्थिक साक्षरता व्याख्यान. आर्थिक साक्षरता रुजविण्याच्या दृष्टीने पैशाचे नियोजन, व्यवहार यासंबंधी मार्गदर्शन करताना श्री संजय घाळे सर. स्वच्छता पंधरवडा. श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात स्वच्छतेची शपथ घेताना शिक्षक व विद्यार्थी. कंपोस्ट खत निर्मिती कार्यशाळा. माता पालकांसाठी कंपोस्ट खत निर्मितीचे मार्गदर्शन करताना डॉक्टर सौ वीणा पवार मॅडम व माननीय मुख्याध्यापिका. उल्लेखनीय उपक्रम. 100वे अखिल भारतीय नाट्य संमेलनातील नाट्यदिंडीत सहभागी माननीय मुख्याध्यापिका, शिक्षक व विद्यार्थी. नाट्याविष्कार. अखिल भारतीय नाट्य संमेलनात नाटक सादर करताना बालचमू. राज्यस्तरीय नाटक. बीड शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित 20वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत सहभागी विद्यार्थी. विशेष नाविन्यपूर्ण उपक्रम. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे तसेच ई बालभारती पुणे येथे माननीय मुख्याध्यापिका व शिक्षकवृंद यांची भेट. समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम. वृक्षारोपण. श्री सिद्धेश्वर साखर कारखाना परिसरात वृक्षारोपण करताना विद्यार्थी. प्लॅस्टिक मुक्त परिसर. पॉलिथिन पिशव्यांपासून पर्यावरणपूरक इकोब्रिक्स तयार करणारे विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे माननीय मुख्याध्यापिका व शिक्षक. बाललैंगिक शोषण कार्यशाळा. कॅक्टस फाउंडेशन यांच्या वतीने माता पालकांसाठी बाललैंगिक शोषण याविषयी कार्यशाळा घेताना सौ नुसरत खान मॅडम व माननीय मुख्याध्यापिका. एक प्रण अन्नदानाचा. हीरक महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून रक्षाबंधनानिमित्त एक प्रण अन्नदानाचा या उपक्रमाअंतर्गत अनाथाश्रम व अन्नछत्रास तांदूळ व मुगडाळीचे वाटप करण्यात आले. बाल संसद स्थापना. इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे बाल संसद स्थापना केली. सांस्कृतिक वारसा. गुजरात राज्याच्या संस्कृतीतील विविधतेचे सादरीकरण करताना इयत्ता 5वीचे विद्यार्थी. स्वयंरोजगार व्यवसायपर मार्गदर्शन. स्वयंरोजगार व्यवसायपर मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करताना माननीय प्राध्यापक डॉक्टर श्री राजशेखर एळीकर सर व माननीय मुख्याध्यापिका. किशोरवयीन विद्यार्थिनींसाठी व्याख्यान. किशोरवयीन विद्यार्थिनींसाठी मासिक पाळी व्यवस्थापनाबाबत समुपदेशन करताना सौ ममता तालकोकुल मॅडम. आरोग्य तपासणी शिबिर. इयत्ता 1ली ते 7वीच्या विद्यार्थ्यांची सिद्धेश्वर कॅन्सर हॉस्पिटल व फिजिओथेरपी कॉलेज यांच्यातर्फे आरोग्य तपासणी करताना डॉक्टर्स, नर्स व विद्यार्थी. अवकाश ब्रह्मंती. पोलाद स्टील यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना अवकाश ब्रह्मंती 3D शो दाखवण्यात आला. शिक्षक पुरस्कार. शाळेच्या सन्माननीय मुख्याध्यापिका श्रीमती गीता विनोद चिकमनी यांची लीप फॉरवर्डकडून महाराष्ट्र टीचर्स हिरो म्हणून निवड करण्यात आली व त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच शाळेतील सहशिक्षिका
सौ अमाने विजयालक्ष्मी केदारनाथ यांना जागतिक महिला दिनानिमित्त कर्तबगार महिला पुरस्कार, सौ बताले सरस्वती दरेप्पा यांना गुणवंत शिक्षिका पुरस्कार, सौ थोंटे माधुरी संतोष व सौ ममाने प्रतिभा राहुल यांची लीप फॉरवर्ड कडून महाराष्ट्र टीचर्स हिरो म्हणून निवड, सौ भैरप्पा शिल्पा राजेश सोलापूर जिल्हा कलाध्यापक संघातर्फे आदर्श कलाध्यापक पुरस्काराने सन्मानित, प्रेरणा वार्षिक गौरव अंकासाठी ऋणनिर्देश श्री नारायण ढेपे, श्री राजेंद्र लोणीकर, श्रीमती प्रभावती कोल्हापुरे, श्री शिरीष वारे, श्री राजशेखर कोले, श्री गंगाधर पोतदार, श्री सिद्धेश्वर वाले, श्री माणिक रघोजी, श्री प्रभुलिंग राजमाने, सौ श्वेता शिंदे, सौ शशिकला नंदगावकर, सौ सरस्वती बताले, सौ रेणुका वाघमोडे, सौ स्वराली वमने, सौ सुधा कालिभत्ते, श्री शिवानंद सावळगी. सांस्कृतिक विभाग अहवाल. शिक्षण म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास. शिक्षण आणि संस्कार यांचे नातं जपण्यासाठी संस्कारक्षम शिक्षण देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. उच्च गुणवत्तेच्या परंपरेचे वैभव जपणारी, वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम घेणारी, विद्यार्थी कलागुणांना वाव देणारी, नैतिकता जपणारी, सदाचारी, संस्कारी, सजग, आदर्श नागरिकत्वाचे संस्कार करणारी, अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अंगीकारून सामाजिक बांधिलकी जोपासणारी, आदर्शाचे मानदंड निर्माण करणारी आपली शाळा म्हणजे श्री सिद्धेश्वर बालमंदिर प्राथमिक शाळा सोलापूर. आपली संस्कृती, आपली मूल्ये, आपले आदर्श, आपला इतिहास विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी प्रसंगानुरूप गुरुपौर्णिमा, नागपंचमी, रक्षाबंधन, बालदिन, थोरांची जयंती, पुण्यतिथी इत्यादी धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, राष्ट्रीय कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सर्व समावेशित शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचे धडे शाळेतून दिले जातात. नृत्य, वेशभूषा, रांगोळी, हस्ताक्षर, चित्रकला इत्यादी स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येते. क्रीडा विभाग अहवाल. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्वाचा विकास साधत असताना विविध कलागुणांना वाव देण्यासाठी शिक्षक विविध मैदानी खेळ, कवायत, योगासने, सूर्यनमस्कार, शारीरिक कसरती यांचे मार्गदर्शन करतात. सोलापूर जिल्हा क्रीडा संकुल व महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय विविध क्रीडा स्पर्धेत आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यात कुस्ती या स्पर्धेत चिरंजीव बाबासाहेब संताजी जांभळे या खेळाडूने द्वितीय क्रमांक पटकाविला. शाळाबाह्य विविध क्रीडा स्पर्धेत खेळाडूंनी प्रावीण्य मिळवले. यामध्ये राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत रौप्य पदक व कांस्य पदक मिळवले आहे. जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत सुवर्ण पदक व रौप्य पदक प्राप्त. लाठीकाठी स्पर्धेत रौप्य पदक प्राप्त झालेले आहे. या विभागाचे कामकाज सौ शशिकला नंदगावकर व श्री प्रभुलिंग राजमाने पाहतात. सहल विभाग अहवाल. इयत्ता 6वी व 7वीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल म्हैसूरच्या वृंदावन गार्डन, फिलोमिना चर्च, निसर्गधाम, श्रीरंगपट्टणम, हळेबीड, गोल्डन टेम्पल, तिबेट बुद्ध विहार, हसन बेलूर अशा ऐतिहासिक भौगोलिक स्थळांना भेटी देण्यासाठी गेली होती. हसनमधील इस्रोच्या MCF या संस्थेकडून विद्यार्थ्यांना इस्रोमध्ये तयार होणाऱ्या उपग्रहाविषयी माहिती देण्यात आली. उपग्रहामुळे मानवाच्या जीवनशैलीवर कशा पद्धतीने परिणाम झाला, इंटरनेट सुविधा कशा पद्धतीने विकसित होत गेली, यान कशा पद्धतीने तयार केले जाते, उपग्रह नेमके काय काम करते अशा प्रश्नांचा उलगडा विद्यार्थ्यांना अनुभवण्यास मिळाला. MFF चे प्रमुख माननीय श्री शिवानंद खुबा, BE इलेक्ट्रॉनिक्स ग्रुप हेड PPE जी मास्टर कंट्रोल फॅसिलिटी, माननीय श्री जगन्नाथ सर डेप्युटी मॅनेजर MCM यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
इयत्ता 6वी व 7वीच्या विद्यार्थ्यांची सहल आयोजित करण्यात आली होती। या विभागाचे कामकाज सौ माधुरी थोंटे व सूरजकुमार बिराजदार पाहतात। तसेच इयत्ता 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल पंढरपूर, अकलूज, शिवसृष्टी, आनंदी गणेश मंदिर व अकलाई मंदिर येथे आयोजित करण्यात आली होती। या विभागाचे कामकाज सौ सरस्वती बताले व सौ रेणुका वाघमोडे या सहशिक्षिका पाहतात। चित्रकला विभाग अहवाल। एक उत्तम चित्रकला मनाला शांत करून दुसऱ्या ठिकाणी नेण्याची ताकद ठेवते। एक उत्तम चित्रकला मनाला शांत करून दुसऱ्या ठिकाणी नेण्याची ताकद ठेवते। चित्रकला हा कलेचा प्रकार आहे। मानवी सर्जनशीलतेचा आविष्कार यातून दिसून येतो। कला हा निर्विवादपणे मानवी आनंदातील सर्वात शुद्ध आणि सर्वोच्च घटकांपैकी एक आहे। ती डोळ्याद्वारे मनाला प्रशिक्षित करते। चित्रकलेचा इतिहास अतिशय पुरातन असून कलेच्या माध्यमातून विविध भावभावनांचे, गुणांचे प्रकटीकरण होते। विविध स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या कलेच्या प्रकटीकरणातून विशेष पारितोषिक पटकावले। यामध्ये 4 विशेष अवॉर्ड, 21 सुवर्ण पदक, 14 उत्तेजनार्थ, 2 प्रथम क्रमांक, 2 द्वितीय क्रमांक, 3 तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले आहेत। राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, राज्यस्तर, जिल्हास्तर, आंतरशालेय स्तरावरील विविध स्पर्धेत विद्यार्थ्यांनी पारितोषिक प्राप्त करून शाळेची उज्ज्वल परंपरा राखली आहे। या विभागाचे कामकाज सौ शिल्पा भैरप्पा पाहतात। संगीत विभाग अहवाल। पक्ष्यांच्या किलबिलाटात दडलेलं आहे संगीत। पक्ष्यांच्या किलबिलाटात दडलेलं आहे संगीत। कोरड्या पानांच्या कुशीत दडलेलं आहे संगीत। कोसळणाऱ्या धबधब्यांच्या पाण्यात दडलेलं आहे संगीत। कोसळणाऱ्या धबधब्यांच्या पाण्यात दडलेलं आहे संगीत। नद्यांच्या वाहत्या पाण्यात दडलेलं आहे संगीत। निसर्गाच्या प्रत्येक कणात संगीत दडलं आहे, जे प्रत्येक हृदयाला स्पर्श करतं, जे प्रत्येक हृदयाला स्पर्श करतं। संगीत हा कलेचा प्रकार आहे। भारतीय संगीत कलेला विशेष परंपरा प्राप्त झालेली आहे। शाळेतील विद्यार्थी शहर व जिल्हा स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये वाद्यासह उत्साहाने सहभागी होतात। श्रावण मासानिमित्त लिंगाष्टक गायनाद्वारे शिव आराधना कार्यक्रमाचे आयोजन, स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभक्तीपर गीत या शहरस्तरीय स्पर्धेत शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला व प्रमाणपत्र व शाळेस ट्रॉफी मिळाली आहे। शाळेतील संगीत विभाग वर्षभर सातत्याने प्रत्येक कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी असतो। या विभागाद्वारे विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव दिला जातो। या विभागाचे कामकाज सौ अनुजा देशपांडे पाहतात। विज्ञान व गणित विभाग अहवाल। वैज्ञानिक दृष्टिकोन व गणितीय दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये जोपासला जावा यासाठी आपली शाळा सदैव प्रयत्नशील असते। यासाठी विज्ञान व गणित विभागाची सुसज्ज प्रयोगशाळा, प्रोजेक्टर, गणितीय साहित्य यांचा अध्यापनात वापर करून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान व गणित विषयांची गोडी निर्माण केली जाते। विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागृती निर्माण व्हावी व पर्यावरणाविषयीच्या समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये यावी म्हणून ओझोन दिन, अक्षय ऊर्जा दिन, जल दिन, राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विविध प्रयोगांचे प्रदर्शन विज्ञान विभागातर्फे आयोजित करण्यात येते। विद्यार्थ्यांमध्ये गणितीय दृष्टिकोन निर्माण व्हावा व तो वृद्धिंगत व्हावा, तसेच गणित विषयांची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी याकरिता गणित दिन, गणित जत्रा इत्यादींचे आयोजन केले जाते। या दोन्ही विभागाचे कामकाज सौ अर्चना मरगुर व सौ वंदना चक्रे पाहतात। बाह्य परीक्षा विभाग अहवाल। भविष्यात विविध आव्हाने पेलण्याची शक्ती व इच्छाशक्ती निर्माण करण्याच्या हेतूने व उंच गगनभरारी घेण्याकरिता
त्यांच्या इवल्याशा पंखामध्ये बळ निर्माण करण्याच्या हेतूने विद्यार्थ्यांना विविध बाह्य स्पर्धेमध्ये सहभागी होण्यास प्रोत्साहित करण्यात येते आणि यात शाळेने उज्ज्वल यशाची परंपरा राखली आहे। इयत्ता 5वी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे। शिष्यवृत्ती परीक्षेचे कामकाज सौ श्वेता शिंदे, सौ माधुरी थोंटे, सौ प्रतिभा मम्हाने पाहतात। राज्यस्तरीय ज्युनियर IAS परीक्षा, मंथन परीक्षा, ATS परीक्षा यामध्ये विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले आहे। साने गुरुजी सामान्य ज्ञान परीक्षा, संस्कृती ज्ञान परीक्षा, त्याचबरोबर निबंध, हस्ताक्षर, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धेत सुवर्ण पदक, रौप्य पदक, कांस्य पदक इत्यादी प्राप्त केले आहे। डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी भारत सरकार आयोजित इन्स्पायर्ड अवॉर्ड मानक या उपक्रमात प्रकल्प सादरीकरणात इयत्ता 7वी अ मधील विद्यार्थिनीला भारत सरकारकडून 10,000 रुपयांची शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे। बाह्य परीक्षा विभागाचे कामकाज सौ अर्चना मरगूर व सौ लंगोटे ज्योती पाहतात। संगणक विभाग अहवाल। तांत्रिक प्रगतीच्या आधुनिक जगात संगणक म्हणजे विज्ञानाने आम्हाला दिलेली एक अद्भुत भेट आहे। यामुळे लोकांचे राहणीमान व जीवनमान बदलले आहे। संगणकाशिवाय जीवनाची कल्पना कोणीही करू शकत नाही, कारण त्याने कमी वेळात बरीच कामे सुलभ केली आहेत। आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी अग्रेसर राहावे याकरिता आमच्या शाळेतील संगणक विभाग कार्यरत आहे। शाळेत सुसज्ज संगणक कक्ष आहे। इयत्ता 5वी ते 7वीच्या विद्यार्थ्यांचे नियमित संगणकाच्या तासिका होतात। त्यांचे प्रात्यक्षिक व लेखी परीक्षा घेतली जाते। विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमानुसार संगणकाचे ज्ञान दिले जाते। या विभागाचे कामकाज सौ अश्विता जाबा पाहतात। कब बुलबुल व स्काउट गाईड पथक अहवाल। आजची बालके ही राष्ट्राची भावी नागरिक आहेत। सुदैवाने कब बुलबुल स्काउट गाईड चळवळ म्हणजे जगभर पसरलेले एक मोठे कुटुंब आहे। तसेच बाल्यावस्थेत झालेले संस्कार चिरकाल टिकतात हे निर्विवाद सत्य आहे। शील, स्वावलंबन, आरोग्य व सेवा या चतुसूत्रीवर आधारलेले कब बुलबुल व स्काउट गाईड शिक्षण या वर्षापासून शाळेत सुरू करण्यात आले आहे। विद्यार्थ्यांच्या मनावर उत्तम नागरिकत्वाचे संस्कार करणे हे या शिक्षणाचे ध्येय आहे। आनंददायी जीवन जगण्याचा खरा आनंद कब बुलबुल व स्काउट गाईड उपक्रमामुळे मिळतो। म्हणून शाळेने इयत्ता 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांसाठी कब पथक व मुलींसाठी बुलबुल पथक आणि इयत्ता 5वीच्या मुलांसाठी स्काउट व मुलींसाठी गाईड पथक शाळेत सुरू केले आहे। मुला मुलींसाठी खेळ, गाणी, गोष्टी, शैक्षणिक उपक्रम, निसर्ग निवास शिबिरे, गाठी बांधणे, प्रथमोपचार, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय मेळावे, आंतरराष्ट्रीय जांबोरी असे 4 भिंती बाहेरचे आनंददायी शिक्षण देणारे तसेच संस्कारक्षम वयात राष्ट्रीय एकात्मता जोपासणारी ही एक चळवळ आहे। तसेच या शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांना राज्य व राष्ट्रीय पुरस्कार लहान वयात प्राप्त करता येतात। कब व बुलबुल या पथकांना फ्लॉक लीडर सौ सरस्वती बताले मॅडम, फ्लॉक लीडर सौ ज्योती लंगोटे मॅडम, फ्लॉक लीडर सौ सुधा कालीबत्ते मॅडम मार्गदर्शन करतात। तसेच स्काउट्स व गाईड्स या पथकांना फ्लॉक लीडर व गाईड कॅप्टन सौ रेणुका वाघमोडे मॅडम मार्गदर्शन करतात। शाळा व्यवस्थापन समिती अहवाल। श्री सिद्धेश्वर बालमंदिर प्राथमिक शाळेत शाळा व्यवस्थापन समिती कार्यरत आहे। शाळा व्यवस्थापन समितीद्वारे वेळोवेळी मासिक बैठका घेऊन पटनोंदणी, भौतिक सुविधा, लाभार्थींच्या योजनांचे वाटप इत्यादींचा आढावा घेतला जातो। FLNचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रमात तसेच शाळा स्तरावरील गुणवत्ता वाढीच्या उपक्रमात SMC सदस्यांचा सक्रिय सहभाग असतो। कॅक्टस फाउंडेशनच्या वतीने बाल लैंगिक शोषण या विषयावर माता पालकांसाठी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते। स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समारोप कार्यक्रमांतर्गत मेरी मिट्टी मेरा देश 75 वर्ष पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार
सेल्फी विथ मेरी माटी या इत्यादी उपक्रमात SMC सदस्यांनी सक्रिय सहभाग घेतला। तसेच नवभारत साक्षरता अभियानांतर्गत आयोजित विविध कार्यक्रमात SMC सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। या विभागाचे कामकाज सौ शशिकला नंदगावकर पाहतात। पालक शिक्षक संघ अहवाल। शाळेत पालक शिक्षक संघ कार्यरत असून या संघाकडून अनेक सहशालेय उपक्रम राबवले जातात। मुलांनी मिळवलेल्या यशाचे कौतुक करण्यासाठी पालक शिक्षक संघ सदैव तत्पर असतो। पालक शिक्षक संघाच्या वतीने शिक्षक दिन, बालदिन, पालकांसाठी व्याख्यान व कार्यशाळा, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शिक्षकांसाठी प्रशिक्षण इत्यादी कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन केले जाते। पालक शिक्षक संघाकडून गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत व गणवेश वितरण केले जाते। शाळेच्या अनेक उपक्रमात पालक शिक्षक संघाचे सदस्य सक्रिय सहभाग नोंदवितात। या विभागाचे कामकाज या विभागाच्या पदसिद्ध अध्यक्षा माननीय मुख्याध्यापिका श्रीमती गीता चिकमने मॅडम, उपाध्यक्ष श्री श्रद्धानंद भटकर सर, चिटणीस सौ वैशाली स्वामी मॅडम व खजिनदार सौ सुधा कालीबत्ते मॅडम हे पाहतात। माता पालक शिक्षक संघ अहवाल। माता पालक शिक्षक संघ सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात माता पालक शिक्षक संघाच्या नूतन सदस्यांची निवड करण्यात आली। संघाच्या अध्यक्षा म्हणून शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका श्रीमती गीता चिकमने मॅडम व सचिवा म्हणून शाळेतील सहशिक्षिका सौ प्रतिभा ममाने आहेत। तसेच संघाच्या सदस्यपदी शाळेच्या 21 माता पालकांची निवड करण्यात आली। शाळेतील विविध उपक्रमात माता पालकांचा सक्रिय सहभाग असतो। शाळेतर्फे माता पालकांसाठी वेळोवेळी उपयुक्त अशा विषयांवर व्याख्यानांचे आयोजन केले जाते। अशा प्रकारे माता पालक शिक्षक संघाचे कामकाज चालते। स्वच्छता समिती अहवाल। विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची आवड कायम राहावी तसेच स्वतःला व समाजातील सर्व लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटावे यासाठी शाळेत विविध उपक्रम राबवले जातात। लेट्स चेंज स्वच्छता मॉनिटर हा उपक्रम शाळेत राबविण्यात आला। शालेय शिक्षण क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन यांच्याद्वारे राबविण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत एखादी व्यक्ती परिसर अस्वच्छ करताना किंवा थुंकताना दिसल्यास शाळेतील स्वच्छता मॉनिटर म्हणून विद्यार्थी त्यांना थांबविण्याचे काम करतात। शाळेच्या व विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट सहभागासाठी प्रोजेक्ट लेट्स चेंज अंतर्गत राज्यस्तरीय स्वच्छता मॉनिटर उपक्रमासाठी राज्यातील 50 सर्वोत्कृष्ट शाळांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील 4 उत्कृष्ट शाळांमध्ये श्री सिद्धेश्वर बालमंदिर प्राथमिक शाळेची म्हणजेच आपल्या शाळेची निवड करण्यात आली आहे। हा पुरस्कार एप्रिल 2023 मध्ये महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री माननीय श्री दीपकजी केसरकर साहेब यांच्या शुभ हस्ते देण्यात आला। तसेच माहे 2023 मध्ये दुसऱ्यांदा प्रोजेक्ट्स लेट्स चेंज अंतर्गत राज्यस्तरीय स्वच्छता मॉनिटर या उपक्रमात राज्यातील 100 सर्वोत्कृष्ट शाळांमध्ये श्री सिद्धेश्वर बालमंदिर प्राथमिक शाळेला प्रभावी शाळा हा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला। इयत्ता 3री ते 7वीच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता मॉनिटरगिरी करत संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही येता जाता कोणीही बेफिकीर थुंकताना किंवा वाटेल तिथे कचरा टाकताना दिसेल त्या व्यक्तीला थांबवायचे तसेच त्या व्यक्तींची चूक नम्रपणे दाखवून देऊन परिसर स्वच्छतेचे महत्त्व सांगून त्यांना थँक्यू म्हणायचे। विद्यार्थ्यांनी केलेल्या स्वच्छता मॉनिटरगिरीचे विवरण करतानाचे व्हिडिओ बनवून ते फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर वर शिक्षकांमार्फत अपलोड केले जातात जेणेकरून आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचा घेतलेला वसा सर्वांना समजेल व त्यांची माहिती इतरांना होईल। या विभागाचे कामकाज सौ शशिकला नंदगावकर, सौ माधुरी थोंटे व सौ अर्चना मरगूर पाहतात। परिवहन समिती अहवाल। शाळेत परिवहन समिती कार्यरत असून या समिती अंतर्गत विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बस व रिक्षा चालकांकरिता नियमित सभांचे आयोजन केले जाते। परिवहन समिती अंतर्गत विद्यार्थी वाहतूक सुरक्षिततेविषयी
व बस रिक्षा चालकांना विद्यार्थ्यांना वेळेवर ने-आण करण्याबाबत सूचना दिल्या जातात। या विभागाचे कामकाज सौ श्रीदेवी पाटील पाहतात। गुणवत्ता वाढ समिती अहवाल। श्री सिद्धेश्वर देवस्थान गुणवत्ता वाढ समितीचे चेअरमन माननीय डॉक्टर प्राध्यापक श्री राजशेखर येळीकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता 5वी ते 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्व विषयांसाठी गुणवत्ता वाढ अभियान राबवले जाते। या अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविले जातात। तसेच सर्व शिक्षकांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन केले जाते। विषय शिक्षक या विभागाचे कामकाज पाहतात। शाळेतील कार्यरत माननीय मुख्याध्यापिका, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी 2023-24। सौ गीता विनोद चिकमने माननीय मुख्याध्यापिका, सहशिक्षिका सौ जयश्री वसंत जाधव, सौ विजयालक्ष्मी केदारनाथ आमाने, सौ विमल गणेश पवार, सौ गीता रुद्रेश मगाई, सौ श्वेता राजशेखर शिंदे, सौ शशिकला राजकुमार नंदगावकर, सौ वैशाली प्रवीण स्वामी, सौ सरस्वती दरेप्पा बताले, सौ श्रीदेवी शिवानंद पाटील, सौ वसुधा महेश जंबगी, सौ माधुरी संतोष थोंटे, सौ श्रुतिका बसवराज बिराजदार, सौ रेणुका विजयकुमार वाघमोडे, सौ प्रतिभा राहुल ममाने, सौ स्वराली सिद्धाराम वमने, सौ ज्योती हनुमंत लंगोटे, सौ अर्चना लिंगराज मरगूर, सौ सुधा सचिन कालिबत्ते, सौ वंदना नीलकंठ चक्रे, श्री प्रभुलिंग अण्णाप्पा राजमाने, सौ अन्नपूर्णा नागेश सिडगिद्दी, सौ शिल्पा राजेश भैरप्पा शिक्षण सेविका, श्री सूरजकुमार काशीनाथ बिराजदार शिक्षण सेवक, सौ अनुजा लक्ष्मीकांत देशपांडे गायन शिक्षिका, सौ अश्विता विजय जाबा संगणक शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी श्री विक्रांत विठ्ठल माळवदकर लिपिक, श्रीमती माधुरी प्रवीण पोतदार दाई, श्री समर्थ सातलिंगप्पा कुंभार शिपाई, सौ शरणम्मा बसवराज बिराजदार दाई। शाळेतील भौतिक सुविधा, अद्ययावत प्रयोगशाळा, सुसज्ज व अद्ययावत ग्रंथालय, सुसज्ज संगणक कक्ष, शाळेचे भव्य क्रीडांगण, शाळेच्या बोलक्या भिंती, केयानद्वारे ई-लर्निंगची सोय। श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित श्री सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण संकुल सोलापूर, सिद्धेश्वर प्रशाला सोलापूर, सिद्धेश्वर कन्या प्रशाला सोलापूर, श्री सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम हायस्कूल सोलापूर, श्री सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम प्री प्रायमरी स्कूल सोलापूर, श्री सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल सोलापूर, श्री सिद्धेश्वर मॉन्टेसरी CBSE पॅटर्न स्कूल सोलापूर, श्री सिद्धेश्वर पूर्व प्राथमिक शाळा सोलापूर, श्री सिद्धेश्वर प्राथमिक शाळा सोलापूर, श्री सिद्धेश्वर कन्नड पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळा सोलापूर, श्री सिद्धेश्वर बालमंदिर पूर्व प्राथमिक शाळा सोलापूर, श्री सिद्धेश्वर बालमंदिर प्राथमिक शाळा सोलापूर, श्री सिद्धेश्वर बालमंदिर माध्यमिक शाळा सोलापूर, श्री सिद्धेश्वर बालमंदिर इंग्लिश मीडियम प्री प्रायमरी व प्रायमरी स्कूल, श्री सिद्धेश्वर संगीत विद्यालय सोलापूर, श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक सोलापूर, श्री सिद्धेश्वर पौरोहित्य पाठशाळा सोलापूर, श्री सिद्धेश्वर वुमेन्स इंजिनिअरिंग कॉलेज सोलापूर, श्री सिद्धेश्वर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी सोलापूर। आपल्या बालमंदिर शाळेची 60 वर्षाची उज्ज्वल यशाची परंपरा अखंड चालू राहो ही सिद्धरामेश्वर चरणी प्रार्थना करूया। धन्यवाद।